नमस्कार. लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले त्याला आता 2 दिवस झालेले आहेत. NDAने 400 पारची घोषणा केली होती. भारतीय जनता पक्षाला 370 आणि सगळे मित्र पक्ष मिळून 400 अधिक असं गणित लोकांसमोर ठेवलं होतं. कुठे चुकलं हे गणित? ही बेरीज का नाही जुळली? याच्यावर गेले 2 दिवस सर्वत्र चर्चा करतायत. समाज माध्यमांवर, मग ते व्हॉट्सअप असो, फेसबुक असो, सगळीकडे याच्याविषयी उलट सुलट चर्चा करतायत. कोणी भाजपला दोष देत आहे, कोणी मतदारांना दोष देत आहे, कोणी आणखीन काही, कोणी अंदाज चुकला म्हणतायत. विभिन्न प्रकारची चर्चा. धोरण कुठे चुकलं, बेरीज कुठे चुकली, याची सगळी चर्चा सुरू आहे. आपण याचं थोडंसं विश्लेषण करूया. मला जेवढं आकलन होत आहे तेवढं इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवात आपण महाराष्ट्रापासून करू. महाराष्ट्रामध्ये असं बोललं गेलं की अजितदादांना आणलं पवारांपासून फोडून, हे लोकांना पसंत पडलं नाही. तोडफोड केली, ज्यांना कालपर्यंत भ्रष्टाचारी म्हटलं त्यांना आणलं, हे लोकांना पसंत पडलेलं नाही. वॉशिंग मशीन हा शब्द जवळजवळ देशभर रूढ झाला. तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये कोणाला टाकलं की तो स्वच्छ होतो. ज्याला तुम्ही करप्ट म्हटलं त्याला आणलं आणि इथे जनता मोठ्या प्रमाणावर नाराज झाली असं बोललं जात आहे. फार चुकीचं लोक बोलत आहेत असंही नाही. लोकांच्या मध्ये याविषयी थोडीशी नाराजी किंवा बऱ्यापैकी नाराजी होती. त्याच्या आधी शिंदे गटाला बाहेर काढलं, हा एक फॅक्टर होता. आता याच्यामध्ये काही लोकांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरेंचं सरकार जर पाडलं नसतं तर मेट्रो झाली नसती, जलयुक्त शिवार झालं नसतं, सगळ्या योजना थांबवून ठेवल्या त्या तशाच राहिल्या असत्या. दुसरी एक मनामध्ये माझ्या शंका आली की असं जर झालं असतं तर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार, किरीट सोमय्या या भाजपच्या प्रमुख नेत्यांवर केसेस टाकून त्यांना तुरुंगात टाकलं असतं का? एक शंका आली. या शंकेला कारण आहे, केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंना जेवणावरनं उठवून अटक केलेली आहे. हे उदाहरण आपल्याकडे आहे. कंगना रानौत सारख्या एका अभिनेत्रीचं घर तोडलेलं आहे. अर्णव गोस्वामी सारख्या एका पत्रकाराला अटक केलेली आहे. हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात झालं, म्हणून ही शंका आली. आणि हे जर व्हायला नको असेल तर यांचं सरकार आता पाडलं पाहिजे असं फडणवीसांच्या मनात आलं असेल का? मला नाही माहिती, पण माझ्या मनात ही शंका आली. जरांगे पाटील फॅक्टर एक मोठा होता. आत्ता सुद्धा असं लक्षात येतं की विशेषतः मराठवाड्यामध्ये भाजपला जे नुकसान झालं ते जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे. मग जरांगे पाटलांच्या आंदोलनाला ऑफसेट करण्यासाठी अजितदादांना आणलं का? मला नाही माहिती. मनात जे विचार आले ते बोलून दाखवतोय. पण कसंही असलं तरी अजितदादांना तिकडनं इकडे आणलं हे लोकांना काही फारसं पसंत पडलेलं नाही. हे मात्र स्पष्टपणे दिसून येतं. बरं, पण त्यामुळे महाराष्ट्रातली मतं फुटली किंवा महाराष्ट्रातली मतं कमी पडली असं म्हणावं तर उत्तर प्रदेशामध्ये तसं काही झालं नव्हतं. तिथे जरांगे पाटलांसारखं कुठलं आंदोलन नव्हतं. तिथे अत्यंत भ्रष्ट नेत्यांना भाजपने आपल्याकडे घेतलं असंही झालं नव्हतं. पण तरी देखील उत्तर प्रदेशामध्ये सीटची संख्या पुष्कळ खाली आली. त्याबद्दलही एक असं बोललं जातं की मुस्लिम मतं हा एक फॅक्टर आहे.
खरं म्हणजे तो संपूर्ण देशभरामध्ये यावेळेला हा फॅक्टर मोठा झालेला आहे, हा पैलू मोठा झालेला आहे. त्या मुद्द्याकडे आपण नंतर येऊ. पण तसं म्हणावं तर मध्य प्रदेशातल्या सीट्स निवडून आल्या. आसाममध्ये मुसलमानांची लोकसंख्या जवळजवळ 30% आहे. असं असताना 14 पैकी 11 सीट भाजपाच्या निवडून आल्या. ओरिसामध्ये तर पूर्ण तख्ताच पलटला. ओरिसा विधानसभा भाजपला मिळाली, लोकसभेच्या सीट मिळाल्या. तामिळनाडूमध्ये पाहावं तर 11% मतं वाढलेली आहेत भाजपची. केरळमध्ये कधी नाही तो एक उमेदवार भाजपचा निवडून आला. कर्नाटकामध्ये चांगल्या संख्येने निवडून आले. नुकसान जे मोठं झालं ते महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात, आणि तिथे खरं गणित चुकलेलं आहे असं चारी बाजूनी म्हटल्यानंतर वाटतं की भारतीय जनता पक्षाने अजितदादांसारख्यांना घ्यायला हवं होतं का नको होतं याचा कुठेतरी एकदा विचार व्हायला हवा असं वाटतं. दुसरा पैलू यावेळेला जो प्रकर्षानं समोर आलेला आहे तो म्हणजे मुसलमानांचा एक गठ्ठा मतांचा मुद्दा. मुसलमान हे एक गठ्ठा मतं देतात. कोणाला मतं द्यायची हे ठरलेलं असतं, तसा सूचना दिलेल्या असतात. हे वारंवार दिसून आलेलं आहे, हे सगळेच मान्य करतील. पण या वेळेला हे प्रमाण खूप मोठं होतं एक गठ्ठा मतांचं, हे लक्षात येईल आपल्याला. हे का मोठं झालं तर गेल्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षानं ज्या काही गोष्टी केल्या त्याच्यामध्ये एक 317व कलम रद्द केलं. नागरिकता सुधारणा विधेयक CAA आणलं. 3 तलाक हा गुन्हा केला. आणि याचा फायदा घेत इंडिया आघाडीने मुसलमानांच्या मनामध्ये एक भीती भरवली. यांच्या जर सीट वाढल्या, कारण हे म्हटलं गेलं होतं की पुढच्या काळामध्ये समान नागरी कायदा येईल, लोकसंख्या नियंत्रण कायदा येईल, त्यामुळे यांना आता खाली खेचलं पाहिजे, नाहीतर तुमचं काही खरं नाही, हे त्या समाजाला इंडिया आघाडीकडनं सांगितलं गेलं. याला काउंटर नॅरेटिव्ह भारतीय जनता पक्ष देऊ शकला नाही. CAAच्या वेळेला त्यांना असं सांगितलं गेलं की तुमची नागरिकता जाणार. शाहीनबाग आंदोलन त्यासाठी झालं. खरं तर इथे कोणाचंच नागरिकत्व जाणार नव्हतं. इथे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या देशांमध्ये जे गैर मुसलमान आहेत, मग त्याच्यात हिंदू आहेत, शीख आहेत, पारशी आहेत, ख्रिश्चन आहेत, बौद्ध आहेत, जैन आहेत, यांना भारताचं नागरिकत्व मिळणार. आणि ते कोणाला मिळणार? जे डिसेंबर 31, 2014च्या आधी भारतात आलेले आहेत त्यांना. नव्याने आत्ता कोणी नाही घेणार. यांना नागरिकता देणार, कारण त्यांचा तिथे ते इस्लाम धर्मीय नाहीत म्हणून छळ होतो. पण हे न सांगता तुमची नागरिकता जाणार, तुमची नागरिकता जाणार. आणि या मुद्द्यावर शाहीनबागचं आंदोलन कितीतरी दिवस चाललं. कागज नहीं दिखाएंगेचा नॅरेटिव्ह सेट केला गेला. पण CAA का आणलं हे कोणाच्याही गळी उतरवलं गेलं नाही. हे नॅरेटिव्ह उतरवून द्यायला पाहिजे होतं. मागच्या वेळेला 3 तलाक रद्द केल्यानंतर मुसलमान महिलांनी एका चांगल्या संख्येनं भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं. यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही 3 तलाक पुन्हा आणू. भारतीय जनता पक्ष मुस्लिम महिलांना हे समजावायला पाहिजे होतं की हे 3 तलाक परत आणतील, तुमचं पुन्हा तलाक, हलाला हे अत्याचार तुमच्यावर सुरू होतील. हा नॅरेटिव्ह व्यवस्थितपणे खाली सांगितला गेला नाही. आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवलं नाही. आणि मग त्यांना हे सांगितलं गेलं की आता यांना उतरवा,
नाहीतर पुढच्या काळात समान नागरी कायदा येईल. समान नागरी कायदा म्हणजे काय? मग तुम्ही 4 महिलांशी लग्न करा, त्यांच्यापासून जेवढी मुलं होतील त्यांना जन्माला घाला, हे केलं जाईल. खरं तर हे मुस्लिम समाजाची गरिबी कमी करणारं काम होतं, पण त्यांना बरोबर उलटं सांगितलं गेलं. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की मुस्लिम समाजाला त्यांच्या नेत्यांनी, विशेषतः धार्मिक नेत्यांनी हे गळी उतरवलं की यांना उतरवायला पाहिजे. आणि मग ही मंडळी एक गठ्ठा मतं भाजपच्या विरोधात किंवा NDAच्या विरोधात द्यायला लागली, दिली. हे नॅरेटिव्हला काउंटर नॅरेटिव्ह हे दिलं गेलं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. खालसा बूथ लेवलचा कार्यकर्त्याला टॉकिंग पॉइंट्स ज्याला म्हणतात, काय सांगायचं, आपली भूमिका काय, काय बोलायचं लोकांशी, हे व्यवस्थित सांगितलं गेलं नाही. परवाच आमच्या जवळपास राहणारा माझ्या ओळखीचा एक मुसलमान सज्जन भेटले मला. त्यांना मी सहज विचारलं, का हो तुम्हाला काय कमी दिलं? तुमच्याशी कुठे सापत्न भाव दाखवला? घरोघर गॅसचं कनेक्शन दिलं तर ते तुमच्या समाजातल्या घरोघर मिळालेलं आहे. मुद्रा लोन दिले तर ते तुमच्या समाजातल्या तरुणांनाही मिळालेले आहेत. घरोघर शौचालय दिली सरकारनं, ती तुमच्याही घरांमध्ये मिळालेली आहेत. गावोगाव विजेचं कनेक्शन दिलं, इंटरनेट दिला, ते तुमच्या गावांमध्ये, तुमच्या वस्त्यांमध्ये, मोहल्ल्यांमध्ये दिलेलं आहे. काय कमी दिलं? त्यांनी काय सांगावं? इंडी आघाडी आम्हाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणार आहे, तुम्ही नाही देणार म्हणालात. म्हणजे मोहल्ल्यांमधनं काय चर्चा चाललेली आहे याचा अंदाज या एका उत्तरावरनं येतो. आता काय करायला पाहिजे होतं भाजपने? ठीक आहे, आम्ही पण मुसलमानांना आरक्षण देऊ असं म्हणायला पाहिजे होतं का? या सगळ्या मुद्द्यावर हे एक झाले आणि आधीपेक्षा या वेळेला एक होऊन एक गठ्ठा मतं देण्याचं प्रमाण खूप मोठं होतं या वेळेला. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण बघितलेलं आहे. मुस्लिम मतदाराचं गणित फार सरळ, साधं, सोपं असतं. कोणाला पाडायचं आहे हे त्याला व्यवस्थित शिकवलं गेलं होतं. कोण नकोय हे त्याला व्यवस्थित शिकवलं गेलं. मतदानाला जा आणि अमक्या एका नावासमोरचं बटन दाबा, या सूचना दिल्या गेल्या, त्या त्यांनी पाळल्या. मतदानाला गेले, ज्या बटनाचं जे बटन दाबायला सांगितलं होतं ते दाबलं आणि परत आले. किती आहे या देशात मुस्लिमांची लोकसंख्या? 20%. म्हणजे मतदार सुद्धा 20%. या 20% मतदारांनी एक गठ्ठा, त्यांना काय करायचं माहिती होतं, त्यांनी पारडं उलटवलं. हिंदू मतदार या देशामध्ये आजही 75% आहेत. 20% मुसलमान, हे मी ढोबळ सांगतोय. 75 हिंदू आणि बाकी मग ख्रिश्चन, यहुदी, पारशी वगैरे सगळे मिळून हे बाकीचे. मग 75% हिंदू हा 20%च्या मतदानाला पुरा का नाही पडला? याचं कारण काय? आमचा हिंदू मतदार हा जास्त चिकित्सक आहे, स्वतःला बुद्धिवादी समजतो. एकतर तो मतदान करायला जात नाही. चला शनिवार, रविवार, सोमवार मोठा वीकेंड मिळाला, गाड्या काढा. परवाच एक जण सांगत होते, निवडणुकीच्या दिवशी अलिबागला लोक शनिवार रविवार जातात फिरायला, ट्रॅफिक जॅम होता पूर्ण. हे मला एकाने सांगितलं, ट्रॅफिक जॅम. गेले लोक फिरायला, मतदानाची ऐशी तैशी. मग का नाही दिलं मतदान? आता कोणाला तरी दोष देऊन काय उपयोग? आमचा हिंदू मतदार आहे चिकित्सक, अमक्या नेत्याला का घेतलं? माझ्या जातीचा उल्लेख का नाही केला? माझ्या जातीच्या महापुरुषांचाच उल्लेख का नाही केला? माझं मत कसं वाया जातं हे मला काव्यातनं समजवलं जातं, मग मी जातच नाही मतदान करायला. मग ह्याचं काय, मग त्याचं काय?
असे हजार प्रश्न. आमचं गणित सोपं नाही आहे ना, त्यांचं गणित सोपं आहे. जायचं अमक्या बटनासमोर, तिथे दाबायचं बटन आणि परत यायचं. आम्हाला हजार प्रश्न, मग त्याची उत्तरं द्या. आम्ही गोंधळलेले. नाहीतर एका बाजूला 20% मतं, दुसऱ्या बाजूला 75% मतं का नाही दिली? आम्हाला समान नागरिक कायदा नकोय का? हवाय. मग ते जो आणणार आहे त्याला मत का नाही दिलं? आम्हाला लोकसंख्या नियंत्रण विधेयक हवाय का नकोय? मग जर हवा असेल तर जो आणणार आहे त्याला मत का नाही दिलं? याचा विचार हिंदू समाजानं देखील केला पाहिजे. भाजप जिथे चुकलं तिथे भाजपने स्वतःची चूक सुधारली पाहिजे. हिंदू समाज, हिंदू मतदार म्हणून त्या मतदाराचं जिथे चुकलं तिथे त्या मतदाराने पण सुधारलं पाहिजे. 370 आम्हाला जायला नको होतं का? हवं होतं. मग ज्यांनी 370 घालवलं त्याला मत का नाही दिलं? कारण आमच्या मनामध्ये हजार प्रश्न. आमचं गणितच मुळी जटिल, गुंतागुंतीचं. आमचं गणित सरळ नाहीच आहे. जो हवाय त्याच्या नावाला मत द्या हे आम्हाला कळतच नाही. आम्ही चिकित्सक, आम्ही बुद्धिवादी. ही आमची स्थिती आहे. पुन्हा सांगतो, जिथे भाजप चुकला तिथे भाजपला चूक म्हटलं पाहिजे. त्यांनी त्यांची चूक सुधारली पाहिजे. जिथे मतदार चुकला तिथे मतदारांनी आपलं मत देखील सुधारलं पाहिजे. थोडी मतांची टक्केवारी पण आपण बघूया. 2014 साली एनडीएला, भाजपला, एनडीए नाही भाजपला 31% मतं मिळाली. 282 जागा निवडून आल्या. 2019ला 37.7% मतं मिळाली. 303 जागा निवडून आल्या. आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये 36.6% मतं मिळाली. 241 जागा निवडून आल्या. म्हणजे 2014 पेक्षा या वेळेला 6.5% मतं जास्त पडली, पण जागा कमी झाल्या. 2019 पेक्षा 1.1 मतं कमी पडली, जागाही कमी झाल्या. आणि आपल्याला माहिती आहे, आपल्या देशात जशा प्रकारची वेस्टमिन्स्टर स्टाईलची लोकशाही राबवली जाते, त्याच्यामध्ये 1 किंवा 2% मतं इकडची तिकडे गेली तर जागांवर मोठा परिणाम होतो. हे आपल्याला माहिती असावं म्हणून हे सांगितलेलं आहे. आपल्याला खरं तर माहिती आहे, आठवण करून दिली. दुसरं नॅरेटिव्ह दिलं गेलं, विशेषतः जे दलितांसमोर मांडलं गेलं, की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदलणार आहेत. का नाही वारंवार सांगून दिलं की 1952 सालच्या निवडणुकीमध्ये मुंबईमधलं उत्तर पूर्व जे मतदारसंघ आहे, गोवंडी, चेंबूर वगैरे सगळा हा भाग, इकडनं बाबासाहेबांना काँग्रेसनी पाडलेला आहे. बाबासाहेबांचे सहकारी त्यांच्याच विरुद्ध उभे केले. हे त्यांच्या मनावर बिंबवायला पाहिजे होतं. बाबासाहेबांना कोणी पाडलं? 54 साली वर्ध्यामध्ये पोटनिवडणूक झाली म्हणून बाबासाहेब पुन्हा वर्ध्यातून उभे राहिले. तिथेही काँग्रेसनं त्यांच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे आणि त्यांना पाडलंय. बाबासाहेबांना दोनदा कोणी पाडलं हे वारंवार सांगून त्यांच्या मनावर का नाही बिंबवलं? बाबासाहेबांच्या घटनेची पायमल्ली कोणी केली? काँग्रेसच्या शासन काळामध्ये किती वेळा संविधान संशोधन, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट केली सांगायला पाहिजे होतं. 42वी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट सांगायला पाहिजे होती. स्वतःची सत्ता राखायला कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट केलं. हे का नाही सांगितलं? गेल्या 10 वर्षामध्ये फक्त 2 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झालेले आहेत. एक 370 साठी आणि एक CAA आणताना, 2च. पण हे वारंवार सांगायला पाहिजे होतं.
बूथ लेवलच्या कार्यकर्त्याचं प्रशिक्षण करून त्याला हे टॉकिंग पॉइंट्स द्यायला पाहिजे होते, हे दिले गेलेले नाहीत. नॅरेटिव्हला काउंटर नॅरेटिव्ह देता आलं पाहिजे राजकारणात. भाजपने काम चांगलं केलं, पण ज्याला वॉर ऑफ परसेप्शन, तुमच्याबद्दलची लोकांची प्रतिमा म्हणजे परसेप्शन वेगळं असतं, रियालिटी वेगळी असते. ही निवडणुका या वॉर ऑफ परसेप्शनवर सुद्धा होतात. हे वॉर ऑफ परसेप्शन हे भाजप यावेळेला हरलेलं आहे. याचं कारण काउंटर नॅरेटिव्ह हा दिला गेला नाही, जोरदार द्यायला हवा होता, हा नाही दिला गेला. काँग्रेसच्या राज्यामध्ये किती राज्य सरकार किती वेळा पाडली, बरखास्त केली, त्याचा हिशोब आणायला हवा होता. गेल्या 10 वर्षात भाजपनं राज्यातली सरकारं पाडलेली नाहीत, आम्ही नाही पाडलेली, त्यांनी पाडले. ते कसल्या गोष्टी सांगतात संविधानाच्या? हे सगळे काउंटर नॅरेटिव्ह. बरं, हे नेत्यांनीच किंवा बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांनीच नाही तर समाज माध्यमांचा उपयोग करता येतो. IT सेल आहे, त्या IT सेलचा उपयोग करता येतो. लोकांना सांगितले जाऊ शकतात हे आकडे. या बाबतीत भाजपसोबत अशा प्रकारच्या विषयांमध्ये ज्यांना रुची आहे अशा आपल्यासारख्या नागरिकांनी देखील हे बोललं पाहिजे. आम्ही बोलत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. कोणी संविधानाची पायमल्ली कोणी केली हे बोललं गेलं पाहिजे. त्यामुळे हिंदूंनी हा अधिक चिकित्सकपणा न करता सरळ साधं मतदान केलं पाहिजे. दुसरं एक काँग्रेसने सांगितलं की आम्ही 1 लाख रुपये प्रत्येक महिलेला वर्षातनं एकदा देऊ. आज तर बातमी आले, लखनौच्या काँग्रेस कार्यालयामध्ये महिला गेल्या, आमचे द्या, या महिन्याचे 8,500 द्या असं सांगायला गेल्या, लोकांच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या. पण 1 लाख रुपये प्रत्येक महिलेला वर्षातनं एकदा दिले तर ते किती रुपये होतात? मग तिजोरीमध्ये वर्षातनं तेवढे रुपये येतात का? मग ते आलेले पैसे दिले तर बाकीच्या गोष्टींसाठी कुठनं मिळणार? हे गणित सांगून तुम्हाला फसवलं जात आहे. काही देता येणार नाही, ठणठणपाळ होईल सगळा. हे सांगितलं गेलं पाहिजे. माध्यमांमधनं किंवा अगदी इंडिया आघाडीवरनं त्यांच्या नेत्यांनी सांगताना मोदी सांप्रदायिक बोलतात, मोदी सांप्रदायिक बोलतात, मोदी सांप्रदायिक बोलतात, हे खोटं आहे. सांप्रदायिकपणा कोणी सुरू केला? जुनं असलं तरी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे असं सांगितलं ना, मग हे वारंवार का नाही मनावर ठसवलं? आत्ता सुद्धा सरकारी ठेके, सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स देताना अल्पसंख्याकांना आधी देऊ, कॉन्ट्रॅक्ट्स अशी देतात का? मग कॉन्ट्रॅक्ट्समध्ये रेट किती, त्यांची टेक्निकल तयारी किती, हे सगळं पाहून कॉन्ट्रॅक्ट दिले जातात ना, का जाती धर्म पाहून दिली जातात? हे सांगायला पाहिजे होतं. हे सगळे सांप्रदायिक विषय यांनी पुढे आणले आणि सांप्रदायिक मोदी बोलतात, हा नॅरेटिव्ह पसरवला. हा नॅरेटिव्ह खोडून काढता यायला पाहिजे होता की हे सांप्रदायिक गोष्टी सांगतायत. आणि दुसरं, मोदी भाषणामधनं असं सांप्रदायिक बोलले, तसं सांप्रदायिक बोलले. मोदींचं शिवाजी पार्कला झालेलं, शिवतीर्थावर झालेलं भाषण मी स्वतः ऐकलेलं आहे. जवळजवळ पाऊण तास बोलले ते. त्या पाऊण तासामध्ये त्यांनी गेल्या 10 वर्षातला आपल्या सरकारचा रिपोर्ट कार्ड लोकांसमोर ठेवला. आम्ही काय 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 केलं हे सांगितलं. निवडून आलो तर पुढे काय करणार? मग वृद्धांसाठी मेडिक्लेम, मेडिकल इन्शुरन्स देणार, शेतकऱ्यांना काय देणार, आणखीन काय करणार, हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि फक्त शेवटची 5-7 मिनिटं त्यांनी बाकीचे जे सांप्रदायिक विषय होते त्याला हात घालणं आवश्यक होतं, त्या सगळ्या विषयांना हात घातला.
माझं तर म्हणणं आहे, काँग्रेसने जेवढे सांप्रदायिक मुद्दे काढले त्यांना व्यवस्थित उत्तर चांगलं 15-20 मिनिटं तरी द्यायला पाहिजे होतं. हे झालं नाही. देवेंद्र फडणवीसांचं देखील या काळातलं एक भाषण मी ऐकलेलं आहे. त्यांनी देखील गेल्या 10 वर्षात सरकारनं काय काय केलं हे व्यवस्थित सांगितलं. पण जे आरोप केले जात होते त्या कुठल्याही आरोपाचं खंडन त्यांनी त्या व्यासपीठावरनं केलेलं नाही. हे मी त्या भाषणामध्ये ऐकलेलं आहे. त्यामुळे मोदी सांप्रदायिक बोलतात हे एकतर खोटं आहे. माझं तर म्हणणं आहे त्याने अधिक विशद करून इंडिया गाडीवाले कसे सांप्रदायिक मुद्दे मांडतायत हे हिंदू समाजासमोर ठेवायला हवं होतं. हे नाही ठेवलं गेलेलं. हे देखील सगळे मुद्दे हे माझ्या मनात आले. हे करताना मुख्य दोष मी 2 ठिकाणी देईन. एक तर NDAने आपला नॅरेटिव्ह हा लोकांसमोर नीट ठेवला नाही. वॉशिंग मशीन सारखा एक शब्द रूढ होण्यासारखी स्थिती आणली. हे एक. आणि आपल्याला काय करणारं सरकार पाहिजे, काय न करणारं सरकार पाहिजे. आम्हाला समान नागरी कायदा हवा आहे, आम्हाला लोकसंख्या नियंत्रण हवं आहे. मग हे जो आणेल त्याला मत दिलं पाहिजे. हे न करता आम्ही अन्य 1000 फाटे फोडणारे मुद्दे आणले आणि त्या मुद्द्यांवर चर्चा करत राहिलो. पण घरनं निघालं पाहिजे, मतदानावर गेलं पाहिजे. आपल्याकडे 2 उदाहरणं आहेत. मागे निवडणुका सुरू असताना मी एका व्हिडिओमध्ये सियालकोट आणि आसाममधला सिल्हेट या 2 ठिकाणचं विभाजनाच्या वेळेला झालेलं जनमत त्याचं उदाहरण दिलेलं आहे. आणि योग्य पद्धतीने मतं न दिल्याचा परिणाम हा हिंदू समाजाला सियालकोट आणि सिल्हेट दोन्ही ठिकाणी भोगावा लागलेला आहे. आज आम्ही जर मतं दिली असती, 75% मतं आमची आहेत. मोठ्या प्रमाणावर मतं नाहीशी झाली असं जरी धरलं तरी किती नाहीशी झाली? 1%, 1.5%, 2% इतकीच मतं नाहीशी झालेली आहेत. पण सुट्टीचे दिवस आहेत. गावाला आंबे खायला कोण जाणार? शनिवार रविवार सोमवार सुट्टी आहे. मग वीकेंडला कोण जाणार ते महत्त्वाचं. मग पुढे काहीही होऊन दे. हा विचार हिंदू समाजानं देखील केला पाहिजे. भाजपने त्यांचं काय चुकलं हे बघितलं पाहिजे. हिंदू समाजानं आपलं काय चुकलं हे बघितलं पाहिजे. नाहीतर ज्यांची मतं ही 75% आहेत या देशात, त्यांना जो पंतप्रधान हवा तो नाही आला, तर त्याला मतं दिली गेली नाहीत, ते पंतप्रधान होत आहेत. पण त्यांना जे बहुमत आवश्यक होतं ते आम्ही नाही दिलं. असा दोन्ही बाजूनी याचा विचार केला पाहिजे. मी अन्य पैलू देखील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळे वेगळे विषय आहेत ते देखील समोर मला जेवढं आकलन झालं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला हा माझा दृष्टिकोन जर पटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.